अखेर छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी। भुजबळांच्या एंट्रीने नाशिकला चौथं मंत्रिपद। भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवण्याची शक्यता। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भुजबळांच्या मंत्रिपदावर कडाडून टीका। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या घोषणा। राज्यात गृहनिर्माण योजनेला मंजुरी, तर धुळ्यातील सिंचन प्रकल्पालाही मंजुरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या महत्त्वाची बैठक घेणार। बैठकीमध्ये खरीप हंगामाचा घेणार आढावा। ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये नवे खुलासे। पाकिस्तानसह चीनचाही दौरा केल्याची माहिती। ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून आणखी खुलासे होण्याची शक्यता। ज्योती मल्होत्रा चीन पाठोपाठ पाकिस्तानच्या पाठोपाठ बांगलादेशला देखील जाण्याच्या तयारीत। पाकिस्तानी एजंटच्या मदतीने बांगलादेश दौऱ्याचं केलं होतं नियोजन। ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअॅपमधून धक्कादायक माहिती। ज्योती मार्फत रॉ एजंट्सपर्यंत पोहोचण्याचा ISIचा उद्देश। कटाची संपूर्ण योजना ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून उघड। लग्नाचा आमिष देऊन माझ्याकडून भारतीय लष्कराची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न। चौकशी दरम्यान गजालाचे दानिशवर आरोप। पुण्याच्या सणसवाडी परिसरामध्ये होर्डिंग कोसळलं। होर्डिंग कोसळल्याने 5 ते 6 दुचाकींचं नुकसान, तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। हवामान खात्याकडून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अलर्ट। मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबईवर विशेष परिणाम जाणवणार। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस। लोअर परळ, कुर्ला आणि अंधेरीमध्ये पावसाचा जोर कायम। पाणी भरल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात यश। इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।